मंडळी, तुम्हाला असं वाटतं का की मी नेहमी सकारात्मक विचार करते, मी नेहमी पॉझिटिव्ह असते, मी खूप छान पद्धतीनं पॉझिटिव्ह लिहिते, तुमच्यासोबत शेअर करते, तुम्हाला मोटिवेट करते, तुम्हाला मोटिवेट करता करता मी सुद्धा मोटिवेट होते. हे सगळं करत असताना मी कधीच खचत नाही किंवा कधीच हारत नाही असं वाटतं का? तर नाही. असं कधीच होत नसतं की जी व्यक्ती प्रत्येकाला मोटिवेट करते ती हरत नाही असं नसतं. पण जी व्यक्ती हरते, जी मोटिवेट करणारी व्यक्ती असते, जी जगाला प्रोत्साहित करते, ती व्यक्ती जेव्हा हरते, खचते, पण ती कायमच खचत नाही. त्याच्यातून ती पुन्हा नवीन काहीतरी नवीन तयार करण्याचं किंवा पुन्हा एकदा जोमानं उभं राहण्याची उमेद बाळगते. मी त्यातलीच एक आहे. नमस्कार मंडळी, हरे कृष्ण. मी प्रीती काटकर स्वागत करत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी काही फार म्हणजे मोटिवेट करणार नाही किंवा पॉझिटिव्ह काही सांगणार नाही, पण मी माझा एक छोटासा अनुभव तुमच्यासोबत शेअर करणार आहे. मी असंच एकदा खूप खचल्यासारखं हरल्यासारखं वाटत होतं. तर तो काय विषय आहे तो एवढा एक्झॅक्टली आठवत नाही मला काय झालं होतं, पण अगदी मंदारच म्हणा किंवा तो लहान आहे, तिकडं धावपळ ओढाताण करतो, मला स्वतःसाठी वेळ मिळत नाही किंवा माझं लिखाणाचं काम पूर्ण होत नाही किंवा यूट्यूबला मला डेली व्हिडिओ पोस्ट करणं होत नाही किंवा व्हिडिओ तयार करताना थोडासा प्रॉब्लेम होतोय. या सगळ्या गोष्टी यातलं काहीतरी घडलं होतं, एवढं एक्झॅक्टली आठवत नाही मला. मग तसेच त्यासाठी माझे 2 दिवस गेले. असं नाही की मी तासात कव्हर झाले, त्यासाठी मला 2 दिवस गेले. पण ह्या 2 दिवसांमध्ये मी खूप विचार केला आणि विचार करताना स्वतःला मोटिवेट करण्यासाठी, स्वतःला प्रोत्साहित करण्यासाठी एक कविता सुचली आणि तीच कविता मी तुमच्यासोबत आज वाचून शेअर करणार आहे. तर तयार आहात ना? चल, ती कविता ऐकण्यासाठी, प्रोत्साहित होण्यासाठी आणि इतरांना प्रोत्साहित करण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आवडला तर नक्की शेअर करा. चला तर आपण कवितेला सुरुवात करूयात. कवितेचं नाव आहे माझी नवी ओळख, एक प्रवास स्वतःचा. आणि हो, यासोबत प्रत्येक गृहिणी, प्रत्येक स्त्री रिलेट नक्की करणार, त्यासाठी हा व्हिडिओ नक्की 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 शेवटपर्यंत पहा. सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत घरातली कामं करता करता दिवस सरून जातो. सकाळी उठल्यापासून रात्री डोळे मिटेपर्यंत घरातली कामं करता करता दिवस सरून जातो. किचन मधला घमघमाट आणि बाळाचं गोड हसू यातच माझं संपूर्ण विश्व हळूच सामावू पाहतो. किचन मधला घमघमाट आणि बाळाचं गोड हसू यातच माझं संपूर्ण विश्व हळूहळू सामावू पाहतो. कधी वाटलं नव्हतं स्वप्न सुद्धा मागे सुटतील, संसार वेलीवर कर्तृत्वाच्या कळ्या उमलायच्या राहतील. कधी वाटलं नव्हतं स्वप्न सुद्धा मागे राहतील, संसार वेलीवर कर्तृत्वाच्या कळ्या उमलायच्या राहतील. एक दिवस आरशात पाहिलं स्वतःला आणि विचारलं, एक दिवस आरशात पाहिलं स्वतःला आणि विचारलं, प्रीती, तुझी स्वतःची अशी ओळख तरी काय? फक्त कर्तव्य पार पाडलं म्हणजे झालं का? एवढंच तुझं ध्येय आहे का? की तुझ्या मनातल्या लेखणीला काही सांगायचंय का? हो, माझ्या मनात विचारांचं एक वादळ होतं, ज्याला शब्दात मांडण्यासाठी माझं मन व्याकुळ होतं. हो, माझ्या मनात एक विचारांचं वादळ होतं, ज्याला शब्दात मांडण्यासाठी माझं मन व्याकुळ होतं. मग उचलली लेखणी आणि सावरला माझा आत्मविश्वास, कारण मला शोधायचा आहे माझ्या अस्तित्वाचा प्रकाश. मग उचलली लेखणी आणि सावरला माझा आत्मविश्वास, कारण मला शोधायचंय माझ्या अस्तित्वाचा प्रकाश. लोक म्हणतील, आता काय गरज, बाळ लहान आहे, घर सांभाळून हे सगळं तुला जमणार आहे. लोक म्हणतील, आता काय गरज, बाळ लहान आहे, घर सांभाळून हे तुला सगळं जमणार आहे. पण त्यांना काय माहित, एक आई जेव्हा जिद्दीला पेटते तेव्हा एका हाती बाळ आणि दुसऱ्या हाताने जग जिंकते. पण त्यांना काय माहित, एक आई जेव्हा जिद्दीला पेटते तेव्हा ती एका हाती बाळ आणि एका हाती जग सांभाळते. कधी घरकाम, कधी बाळ, लिखाणाची धावपळ, थकते कधी कधी, मनात मात्र एकच तळमळ. कधी घरकाम, कधी बाळ, लिखाणाची धावपळ, थकते कधी कधी, पण मनात मात्र एकच तळमळ. मला सिद्ध करायचंय, एक गृहिणी सुद्धा स्वप्न पाहू शकते.
आणि स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकदही ठेवते. एक गृहिणी सुद्धा स्वप्न पाहू शकते आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्याची ताकदही ठेवते. माझं लिखाण, माझे हे व्हिडिओ फक्त माझा छंद नाही. ही माझी धडपड आहे माझा स्वतःचा सन्मान मिळवण्यासाठी. माझं लिखाण, माझे व्हिडिओ हे फक्त माझा छंद नाही, तर ही माझी धडपड आहे माझा स्वतःचा सन्मान मिळवण्यासाठी. अंधारात चाच पडणाऱ्या प्रत्येकाचा दिवा होण्यासाठी. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या त्या वाटेवर चालण्यासाठी. अंधारात चाच पडणाऱ्या प्रत्येकाचा दिवा होण्यासाठी. स्वतःच्या अस्तित्वाचा शोध घेणाऱ्या त्या वाटेवर चालण्यासाठी. मंदारचाही हात हाती घेताना त्याला हेच शिकवायचं आहे. तुझ्या आईने कधीच हार मानली नाही हे त्याला आज सांगायचं आहे. मंदारचा म्हणजे माझ्या बाळाचा हात हाती घेताना त्याला हेच शिकवायचं आहे. तुझ्या आईने कधीच हार मानली नाही हेच त्याला सांगायचं आहे. म्हणून मी आज सांगते, मी पुन्हा नव्याने घडणार आहे. म्हणून मी आज सांगते, मी पुन्हा नव्याने घडणार आहे. माझ्या शब्दांनी, माझ्या प्रयत्नांनी स्वतःचं अस्तित्व घडवणार आहे. माझ्या शब्दांनी, माझ्या प्रयत्नांनी स्वतःचं अस्तित्व घडवणार आहे. ही तर सुरुवात आहे. संपूर्ण आकाश बाकी आहे. कारण माझ्या संघर्षाची गोष्ट जगाने ऐकायची अजून बाकी आहे. ही तर सुरुवात आहे. संपूर्ण आकाश अजून बाकी आहे. कारण माझ्या संघर्षाची गोष्ट जगाने ऐकायची बाकी आहे. तर मैत्रिणींनो, कशी वाटली ही कविता नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि अशीच तुमच्या जवळच्या एका मैत्रिणीसोबत शेअर करा. आणि अशाच वेगवेगळ्या व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. चला भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार, हरे कृष्ण, काळजी घ्या, बाय बाय.